नमस्कार माता बंधूंनी भगिनींनो, मित्रांनो आणि भावांनो. तर दादा गावडेचा सगळ्यांनी साष्टांग नमस्कार. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, मी एक 3-4 दिवसापूर्वी की नाही एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ असा होता, मी जयशिंगपुरासनं भाड्यासनं गेलतो आणि तिथं मला माझा संतोष हडपत नावाचा दोस्त गाठ पडला. मग मी त्याला ओळखलो. मग सुरुवातीला तो काय मला ओळखला नाही, पण त्याला सगळी आठवण सांगितली. वर्गात शिक्षक कोण कोण होतं, दोस्त कोण कोण होती, स्वागत पाटील, जीवन वाघमारे, अमोल इंगळे, टारे, शेख नावाचा एक मुलगा होता, रवी तोडकर, असं म्हणजे जी आमच्याबरोबर जी पोरं दोस्त होती शिकायला, पवार सर, परत तुम्हाला सांगतो अडसुळे सर, असं जी ठराविक जी लक्षात आहे ती त्याला आठवण करून दिली. मग आम्ही कुठे खेळायला जात होतो, त्याचं घर कुठं आहे हे सगळं सांगितल्यानंतर थोड्या वेळानं तो सुद्धा ओळखला. पण त्यात काही मित्रांनो व्हिडिओ करताना माझ्याकडे एक चूक झाली. इमोल खाऊन थुकलायसा. तर मित्रांनो होय, आता मी जरा इमल कोण थुकलो आहे सोडा. मग ते जरा कोणाकोणाला जरा वाईट वाटलं, तर जास्तीत जास्त वाईट वाटलं की मित्रांनो त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. पण तरी पण मित्रांनो तो व्हिडिओ 11 लाख लोकांनी बघितल्यात, 40,000 लोकांनी लाईक केल्यात आणि सगळ्यांनी व्हिडिओ आवडला आहे. तर मित्रांनो जरा ती चूक झाली आहे माझी. आणि चूक काय अशी मी लई मोठी चूक केली हो. मी काय कोणा फसवलं नाही, कोणाला लोबाडलं नाही, कोणाचं गांडवागांडवी केलं नाही. आता गाडीवर आम्ही ड्रायव्हर आहे, आमच्या वेळेला पोटाला त्यांनी मिळत नाही, लोकांनी वेळेत माल नेऊन द्यायला लागते. मग तिथं पुढे बी टाकली की जरा तेवढा तो वेळ पुढं जातो आहे, लोकांचं वेळेत जायला लागतं आहे, म्हणून जरा ते थुकलो आहे. तर मित्रांनो चूक झाल्या, मी क्षमा माग म्हणताना शिंकलो मी. तर मित्रांनो चूक झाल्या माझ्याकडं, तर मला क्षमा करा, दिलगिरी व्यक्त करतो तुमची. तर तुम्ही मित्रांनो व्हिडिओ व्हायरल झाला भरपूर, अनेकांनी कमेंट केल्या आणि चांगलं पण केलं. कोण काय जर त्यांना जे वाटतं ते बोललं, कोण कॉमेडी कमेंट केल्या, मलासुद्धा हसू आलं. तर त्यात एकट्यानं मला काय म्हटलं आहे सांगा, अरे तुझं ते काळं तोंड बघून तो तुला ओळखला नाही. बरोबर बोललाय, तो कुठं चुकीचं बोललाय. तर होय मित्रांनो, आम्ही काळच आहे. आमची मातोश्री काळे, आमचे पिताश्री काळे, आमचं आजोबाश्री काळे, आमचं खानदान काळं, मग आम्ही पण काळ्याच होणार की. आम्ही कसं गोरं होणार, बरोबर आहे की नाही. तर भावाची कमेंटसुद्धा मला आवडली, मलासुद्धा हसू आलेलं आहे. काळ्या तोंडामुळे ओळखलं नाही, पण भावा सांगतो बघ, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम सबके 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, कभी आओ कोल्हापुर को हम कोल्हापुर वाले हैं, हम. बघा ती चिमणीसुद्धा संगीत द्यायला लागले बघा, सुई सुई सुई. ती चिमणीसुद्धा गाण्यासारखं संगीत द्यायला लागले. हा बघा टायमिंग ट्युनिंग जुळलं आहे की नाही, नाद खुळा. हा 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 हा, वा ग वा. आमच्या नवऱ्याला जरा इमलला सोडायला लावा. अगं कुठली इमल ते सांग, त्याला आत्ताच अनर्थ होतोय. इमल म्हणजे गुटखा ओ, पुडी पुडी. हां असं वय, असं सांग की मग. तर मित्रांनो मी पुडी सोडण्यासाठी 1-2-3 वेळा प्रयत्न केलो, 1-2 वेळा. काय तर ती पुडी सोडताना मी काय काय केलो आणि त्याचं परिणाम काय काय झालं हे सुद्धा मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगतो. लई विचित्र परिणाम झाला होता. तर जर कोणाला काय झालं होतं पुडी सोडण्यासाठी मी काय केलं हे ऐकायचं असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा, व्हिडिओ बनवा म्हणून. धन्यवाद.